आपल्या देशात 500 रुपयांची सुट्टी मिळायची पंचायत. पण जगात असे काही देश आहेत जिथं लोक सर्रास 1 लाखांची नोट वापरतात. हो, खरंय. आर्मेनिया, इराण, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम यासारख्या देशांमध्ये 1 लाख रुपयांची नोट नॉर्मली देवाणघेवाण करण्यासाठी वापरली जाते. पण यामागचं रहस्य काय आहे? तर ते कारण आहे या देशांची असणारी वीक करन्सी. या देशांचं चलन भारतीय रुपया आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत इतकं वीक आहे की तिथे रोजच्या वस्तू विकत घेण्यासाठी लाखो रुपयांच्या नोटा मोजाव्या लागतात. जर आपण इंडोनेशियाचा विचार केला तर त्यांचा 1 लाख रुपया म्हणजे आपल्या देशातील फक्त 400 ते 500 रुपये. या परिस्थितीला हायपर इन्फ्लेशन किंवा जास्त महागाई असं म्हटलं जातं. जेव्हा देशाच्या इकॉनॉमीमध्ये वस्तूंच्या किमती जास्त वेगाने वाढतात आणि चलनाची पर्चेसिंग पॉवर खाली येते, तेव्हा हे असं चित्र बघायला मिळतं. ज्यामुळे लोकांना छोट्या व्यवहारासाठी खूप मोठी रक्कम मोजावी लागते आणि त्या देशांना हे सगळे व्यवहार सुलभ करण्यासाठी जास्त मूल्याच्या नोटा छापाव्या लागतात. हे देश तर आहेतच, पण काही वर्षांपूर्वी झिम्बाब्वे सारख्या देशात महागाई एवढी वाढली होती की त्यांना 100 ट्रिलियन डॉलरची नोट छापावी लागली होती. या सगळ्यावरून आपल्या देशातील 500 रुपयाच्या नोटेचं मूल्य टिकून ठेवण्यात आपल्या आरबीआयचं आर्थिक धोरण किती महत्वाचं आहे हे कळून येतंय. म्हणून अजून तरी आपल्याला 1 लाख रुपयाची नोट छापावी लागली नाही. तुम्ही कधी पाहिले का 1 लाखांची नोट? कमेंटमध्ये नक्की सांगा.